हा हा आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम सुरू केलं होतं आणि त्याच्यामधलं फ्रॅगमेंटेशन पाहिलं होतं. फ्रॅगमेंटेशन साठी स्पायरोगॅरा आणि सायटॉन स्पंज मधला आणि अल्गी मधला स्पायरोगॅरा असे उदाहरण सुद्धा पाहिले होते. आता आपण पुढे जाऊ तर रिजनरेशन दॅट इज कॉल्ड ॲज पुनर्जनन. पुनर्जनन सगळ्यांना वेल नोन एक्झाम्पल आहे की पाल भिंतीवरची बऱ्याचशा ऍडव्हान्स कंडिशन मध्ये किंवा कोणत्या प्रॉब्लेमॅटिक कंडिशन्स मध्ये शेपटी आपली तोडून टाकते आणि मग कालांतरानं तिची शेपटी ग्रो झालेली दिसते. दॅट इज रिजनरेशन. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ रिजनरेशन ऍट द स्मॉलर लेवल. छोट्या लेवलचं पूर्णच्या पूर्ण शरीराचं रिजनरेशन होत नाही. पण काही ॲनिमल्स असे आहेत की ज्यांचा बॉडी जरी तुटली तरी ते इंडिपेंडेंटली ग्रो होतील. समजा वरचा भाग वेगळा झाला त्याला खालचा डेव्हलप होईल आणि जो खालचा असेल त्याच्या वरचा डेव्हलप होईल. अशा प्रकारचं एक्झाम्पल्स असते. इट इज रिजनरेशन दॅट इज पुनर्जनन. आणि मग स्टार फिश याच्यामध्ये सुद्धा गुड ॲबिलिटी ऑफ regeneration as starfish. Then it is, you may know that the wall lizard breaks up and discards some part of its tails in emergency. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की इमर्जन्सी मध्ये वॉल लिझार्ड स्वतःच्या शेपटीचा काही भाग तोडून टाकते. Then discarded part is regenerated after a period. काही दिवसानंतर तो भाग रिजनरेट झालेला असते म्हणजे पूर्णच्या पूर्ण तिची टेल ॲज इट इज बनून जाते. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. हे छोट्या प्रमाणातलं रिजनरेशन आहे. इट इज द एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. देन हाऊएव्हर अंडर सर्टन कंडिशन, पण काही अंडर सर्टन कंडिशन्स an animal planaria breaks up its body into two parts. आणि मग प्लॅनेरिया नावाचा ऑर्गॅनिझम आहे की तो अंडर सर्टन कंडिशन्स स्वतःची बॉडी ब्रेक्स अप करते into the two parts. Planaria breaks up its body into the two parts and thereafter each part regenerates remaining part of the body and thus two planaria are formed and this is called as regeneration. आणि मग प्लॅनेरिया सर्टन कंडिशन मध्ये स्वतःचे दोन तुकडे करते आणि वरच्या तुकड्याला मग आपोआपच खालचा तुकडा रिजनरेट होते आणि जो खालचा झाला होता त्याच्यामध्ये वरचा तुकडा रिजनरेट होते. अँड दिस इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. तर बघा इथे फिगर मध्ये दाखवलेलंच आहे की इथे सरळ सरळ प्लॅनेरिया दाखवलेला आहे आणि मग हा प्लॅनेरियाचे काय झालं तर समजा दोन तुकडे जर गेले तर मग त्याच्यापासून सरळ सरळ जो भाग तोडला तो भाग डेव्हलप होताना दाखवलेला आहे. सो दिस इज द रिजनरेशन. आणि वर दाखवलेला आहे फ्रॅगमेंटेशन. दॅट इज द केस ऑफ इन केस ऑफ स्पायरोगायरा. नाउ इट इज थर्ड दॅट इज बडिंग. रिजनरेशन याच्यामध्ये काही विशेष सांगण्यासारखं खूप काही नाही आहे. बस एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. प्लॅनेरिया एक्झाम्पल आणि त्याचे दोन तुकडे होते सर्टन कंडिशन्स मध्ये. मग वरचा तुकडा वेगळा होईल, खालचा तुकडा वेगळा होईल, वरच्याच्या खाली दुसरा तुकडा रिजनरेट होईल आणि जो खालचा होता त्याच्या वरचा तुकडा रिजनरेट होईल आणि मग दिस इज द रिजनरेशन. आणि ते दोघंही इंडिपेंडेंटली लिव्ह करतील. नाव बडिंग दॅट इज द थर्ड. ओके, fragmentation is over, regeneration is over, it is budding. So in case of hydra, आता इथं हायड्राचं लक्षात ठेवायचं. बडिंग मल्टीसेल्युलर म्हटल्यावर हायड्रा, युनिसेल्युलर म्हटल्यावर ईस्ट, युनिसेल्युलर म्हटल्यावर ईस्ट. म्हणजे दोन्ही मध्ये बडिंग होते. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर ते
लक्षात ठेवा, बरोबर, म्हणजे कन्फ्युजन झालं पाहिजे नाही. आणि अशा याच्यावर कन्फ्युजिंगवर क्वेश्चन विचारला. इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन्स ऍट स्पेसिफिक पार्ट्स ऑफ इट्स बॉडी. पण आता फेवरेबल कंडिशन जेव्हा असते तर हायड्रा काय करते की स्पेसिफिक पार्ट्स ऑफ इट्स बॉडी अँड आउटग्रोथ, आणि मग एक आउटग्रोथ सारखा भाग असा फॉर्म होते आणि मग इथे त्याच्यापासून बर्ड डेव्हलप होते. सो an outgrowth is formed by repeated division of regenerative cells of the body wall. आणि बॉडी वॉलच्या ज्या रिजनरेटिव्ह सेल्स आहेत, ज्याचं रिजनरेशन पुन्हा पुन्हा होऊ शकते अशा, मग त्याचं रिपीटेड डिव्हिजन होते ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल. अँड दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज बर्ड, आणि त्याला म्हणायचं बर्ड. म्हणजे सरळ सरळ हायड्रा काय करेल, फेवरेबल कंडिशन मध्ये स्पेसिफिक पार्ट्स ऑफ द बॉडीवर आउटग्रोथ फॉर्म होईल, आणि आउटग्रोथ मध्ये काय होईल तर रिपीटेड डिव्हिजन होईल कोणाचं तर रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ बॉडी वॉल. जे बॉडी वॉल आहे त्याच्या रिजनरेटिव्ह सेल्स आहे याचं रिपीटेड डिव्हिजन होईल, आणि मग या आउटग्रोथला म्हणायचं बर्ड. या आउटग्रोथला काय म्हणायचं बर्ड. बर्ड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली, आणि मग त्याची प्रगती होत जाईल, हळूहळू वाढत जाईल. बर्ड ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. आणि मग त्यापासनं हायड्रा तयार झालेला आहे, आणि त्याला नॅसंट हायड्रा. नॅसंट म्हणजे नवीन. जो नॅसंट म्हटल्यानंतर नवजात म्हणून लक्षात ठेवायचं. सो नॅसंट हायड्रा दॅट इज नवजात हायड्रा, नवीन हायड्रा, छोटा. Then bird grows up progressively and finally forms a small hydra, that is nascent hydra. Dermal layers and digestive cavity of the budding hydra are in continuity with those of the parent hydra. आता मग हे जे डर्मल लेयर आहे, डर्मल म्हणजे बाहेरचा लेयर, स्किनचा लेयर, अँड डायजेस्टिव्ह, अँड इट इज द डायजेस्टिव्ह, ओके, डायजेस्टिव्ह कॅव्हिटी. नंतर डर्मल लेयर आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी जो बर्ड असते किंवा त्याला काय म्हणतात तर स्मॉल वाला हायड्रा, ओके, यांचं पॅरेंट सोबत कंटिन्युटी मध्ये असते. पॅरेंट सोबत कंटिन्युटी मध्ये असते तर कशासाठी तर फॉर इट्स न्यूट्रिशन. आणि त्याला मग त्याचं पोषण मिळत राहते तर कुठून पॅरेंट पासून. आणि पॅरेंट पासून कशामुळे तर डायजेस्टिव्ह कॅव्हिटी अँड द डर्मल लेयर. So it is the dermal layers and digestive cavity of the budding hydra, जो बर्ड मधून हायड्रा तयार झालेला आहे त्याचा. Dermal layer and digestive cavity of the budding hydra are in continuity. Continuous आहे कोणासोबत तर parent hydra. Continuity with those of the parent hydra. Parent hydra supplies nutrition to the budding hydra. आणि मग जे बर्डिंग हायड्रा आहे त्याला न्यूट्रिशन कुठून येते तो पॅरेंट हायड्रा पासून. तर का बरं येते तर डर्मल लेयर आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी त्याच्या कंटिन्युटी मध्येच असतात कोणासोबत तर पॅरेंट सोबत, आणि तिथून त्याला न्यूट्रिशन मिळते. देन बर्डिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम द पॅरेंट हायड्रा अँड स्टार्ट्स टू लिव्ह अन इंडिपेंडंट लाईफ व्हेन इट ग्रोज अप. जेव्हा बर्डिंग हायड्रा पूर्णपणे ग्रोज अप होते आणि मग तो सेपरेट होते पॅरेंट्स पासून आणि इंडिपेंडंट लाईफ जगणं सुरू करते अँड बिकम एबल टू लिव्ह अँड इंडिपेंडंट लाईफ. आणि अशा पद्धतीनं तो सेपरेट होते. तर सोपंच आहे. बर्डिंगसाठी लक्षात ठेवायचं हायड्रा, आणि हायड्रा फेवरेबल कंडिशन मध्ये काय करेल तर स्पेसिफिक पार्ट ऑफ द बॉडीवर आउटग्रोथ तयार होईल. मग तिथं काय होईल रिपीटेड डिव्हिजन होईल, आणि ते पण कशाचे तर इट इज रिजनरेटिव्ह सेल्स ऑफ द बॉडी वॉल. इट इज ऑफ द बॉडी वॉल, आणि बॉडी वॉलच्या रिजनरेटिव्ह सेल्सचं रिपीटेड डिव्हिजन होईल आणि ती आउटग्रोथ असेल बर्ड. आणि मग बर्ड्स काय होईल तर बर्ड्स मग हळूवारपणे त्याची ग्रोथ होईल आणि मग तो स्मॉल हायड्रा तयार होईल, नॅसंट हायड्रा. पण तो जिथपर्यंत त्याची सफिशियंट ग्रोथ होत नाही तिथपर्यंत डर्मल लेयर आणि डायजेस्टिव्ह कॅव्हिटी त्याची
पॅरेंट्स सोबत कंटिन्युटी मध्ये असते. तर रिझन काय, न्यूट्रिशन घेण्यासाठी, सफिशियंट न्यूट्रिशन मिळण्यासाठी. आणि जेव्हा मग त्याची सफिशियंट ग्रोथ होते तर तो सेपरेट होते पॅरेंट पासनं आणि मग इंडिपेंडंट लाईफ जगते. सो ऑल दिस अबाउट फ्रॉम द बर्डिंग. इट इज बर्डिंग. नाव व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन. चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपण व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन पाहिलं होतं. पहिलंच ऑब्झर्व द फिगर मध्ये होतं व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन ऑर रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हिजिटेटिव्ह पार्ट्स. व्हिजिटेटिव्ह पार्ट्स मध्ये आपल्याला कोणते कोणते येईल तर इट इज रूट, स्टेम, लीफ अँड बड. रूट, स्टेम, लीफ किंवा बड यांच्यामधनं जर रिप्रोडक्शन होत असेल त्यांच्या मदतीनं, and these parts are vegetative parts, and that reproduction is referred as vegetative reproduction or propagation. So reproduction in plants with the help of the vegetative parts like root, stem, leaf and bud is called as vegetative reproduction. याला काय म्हणायचं, vegetative reproduction. आणि मग vegetative propagation in potatoes is performed with the help of the eyes present on tuber. आता पोटॅटोज मध्ये व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन कसं होते तर बघा, इन पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ द आईज प्रेझेंट ऑन ट्यूबर. ट्यूबर म्हणजे कंद, आणि कंदावर जर डोळे असेल तर त्या डोळ्यापासून व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन आपण करू शकतो. आईज ऑन ट्यूबर. ट्यूबर म्हणजे कंद. ओके, कंद आणि मग त्याचे डोळे, आईज. त्याला आपण म्हणतो गुलाबाचं वगैरे बरेच जण करतात. त्याच्या डोळ्यावर बरोबर तिथे, आणि मग ते आपण व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन असते. देन तर लक्षात ठेवायचं, आईज ऑन द ट्यूबर. ओके, देन विच आर प्रेझेंट ऑन द ट्यूबर. ट्यूबरवर आईज असतात. वेअरॅज इन ब्रायोफायलम. ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी म्हणतात. तर बाजूला पान दाखवलेलं आहे, पानफुटी, ब्रायोफायलम. It is performed with the help of the buds present on leaf margin. आता लीफच्या ज्या मार्जिन्स आहेत त्या मार्जिन्सवर जर समजा बर्ड्स असेल तर ब्रायोफायलम मध्ये त्याच्यापासून व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन केल्या जाते. ते उदाहरण लक्षात ठेवायचे आहे. पोटॅटोज म्हटल्यावर आईज प्रेझेंट ऑन द ट्यूबर. ओके, व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन इज परफॉर्म इन पोटॅटोज. Potatoes with the help of eyes which are present on the tuber. Then ब्रायोफायलम मध्ये लीफच्या मार्जिनवर जर बर्ड्स असेल तर त्यापासून व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन केले जाते. ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी. सो ब्रायोफायलम इट इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ द बर्ड्स प्रेझेंट ऑन लीफ मार्जिन. इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस. शुगर केन माहिती आहे, ऊस, आणि ग्रासेस, गवत. Vegetative propagation occurs with the help of buds present on nodes. जे शुगर केन असतात तर शुगर केनचे नोड्स त्याला आपण पेरा म्हणतो. असे भाग असतात टप्प्याटप्प्यात, आणि दॅट इज बर्ड्स. तर मग हे अशा प्रकारचं जे काही असते त्याच्यावर बर्ड्स जर असतील तर शुगर केन मध्ये तिथून आपण व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन करू शकतो. सो vegetative propagation occurs with the help of the buds which are present on the nodes. म्हणजे पेरा, दिस इज पेरा, आणि याच्यावर जर बर्ड्स असेल त्यापासून व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन केले जाते. प्लांट्स लाईक कॅरट अँड रॅडिश. कॅरट अँड रॅडिश, गाजर आणि मुळा. परफॉर्म व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन विथ द हेल्प ऑफ रूट्स. आणि मग यांच्या रूट्सच्या द्वारे त्यांचं व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन होते. हे सगळे उदाहरण लक्षात ठेवायचे आहे. पोटॅटोज म्हटल्यावर की विथ द हेल्प ऑफ आईज विच आर प्रेझेंट ऑन द ट्यूबर. देन ब्रायोफायलम म्हटल्यावर लीफ मार्जिनवर जर बर्ड असेल तर त्याच्यापासून व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन होईल. नंतर इट इज शुगर केन अँड ग्रासेस. तर व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन occurs with the help of the birds which are present on the nodes. Nodes वर जर प्रेझेंट असेल बर्ड्स तर यापासून. आणि रॅडिश अँड कॅरट याच्यामध्ये व्हिजिटेटिव्ह प्रोपोगेशन विथ द हेल्प ऑफ द रूट्स. Fill in the blanks.
किंवा आन्सर इन वन सेंटेन्स याच्यामध्ये 4-5 उदाहरणं बरोबर लक्षात ठेवायचे. सो दिस इज अबाउट द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मधलं असेक्शुअल रिप्रोडक्शन मधले 4 झाले. फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बर्डिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, स्पोर फॉर्मेशन. तर ट्राय दिस. टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड. ओलीवाली भाकरीचा तुकडा और भाकरी किंवा मग आपली ब्रेड, मिल्क ब्रेड. So take a piece of wheat bread or a bhakri and keep it in a humid place. Humid की ह्युमिडिटी जास्त आहे अशा याच्यात ठेवायचं. फंगस विल ग्रो ऑन इट. फंगस विल ग्रो ऑन इट. आणि सगळ्यांनी पाहिलेलं आहे की असा ओला जर तुकडा ब्रेडचा असो की भाकरीचा असो पडून जर असला तर 2-3 दिवसात त्यावर फंगस ग्रो झालेले दिसतात. Then observe the fungus under compound microscope. आणि या फंगसला कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचं and draw its diagram. आणि डायग्राम जर काढली तर it will look like this. अशा प्रकारे ती आपल्याला डायग्राम दिसेल. पण कुठे दिसेल तर कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली. Then it is fungi like mucor. फंगीचं नाव आहे म्युकर. have filamentous body. आणि मग यांना तंतुमय बॉडी असते फिलामेंट सारखी की आपण जसं ते म्हणतो. सो इट लाईक दिस अशी फिलामेंट्स असतील. ओके, फिलामेंटस बॉडी. दे हॅव स्पोरंजिया. आणि मग यांच्या टोकाशी इथे स्पोरंजिया असेल. ओके, स्पोरंजिया. आणि याच्या आतमध्ये काय असेल तर स्पोर्स असेल. याच्या आतमध्ये काय असेल स्पोर्स असेल. सो दे हॅव स्पोरंजिया. वन्स द स्पोर्स आर फॉर्म. या स्पोरंजिया मध्ये स्पोर्स जेव्हा फॉर्म झाले सेपरेट स्पोरंजिया बस्ट. आणि हा स्पोरंजिया काय होईल बस्ट होईल. तो इथं दाखवलेला आहे स्पोरंजिया. ओके, स्पोरंजिया. मग याच्या आतमध्ये जेव्हा स्पोर्स तयार होतात तर हा स्पोरंजियम काय होईल बस्ट होईल आणि ते स्पोर्स रिलीज होईल. आणि मग जिथे जातील तिथं पुन्हा त्यांनी नवीन कॉलनी केलेली असेल फंगसची. सो दे हॅव स्पोरंजिया. वन्स द स्पोर्स आर फॉर्म स्पोरंजिया बस्ट अँड स्पोर्स आर रिलीज. स्पोर्स जर्मिनेट इन अ मॉइस्ट अँड वार्म प्लेस. मग हे जे स्पोर्स असेल हे जर्मिनेट होतील मॉइस्ट. मॉइस्ट म्हणजे ओलसर ठिकाणी किंवा वार्म प्लेस थोड्या गरम जागेत. अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म. आणि अशा पद्धतीनं फंगल कॉलनी तयार होईल. सरळ तर म्युकर जे असते त्याला फिलामेंटस बॉडी असते. फिलामेंटस बॉडीला स्पोरंजिया असते. स्पोरंजियम. त्या आतमध्ये स्पोर्स तयार होतात आणि मग हे स्पोर्स तयार झाल्यावर हा स्पोरंजियम बस्ट होते. बस्ट झाल्यावर स्पोर्स रिलीज होतील आणि मग ते स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट प्लेस. जर समजा ओलसर ठिकाण असेल तर तिथे जर्मिनेट होईल किंवा वार्म प्लेस असेल तर अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म. अशा प्रकारचं स्पोर फॉर्मेशन असेक्शुअल रिप्रोडक्शन होते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पाहिलं आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पाहिलं. युनिसेल्युलर मध्ये 3च होते. दॅट इज इट इज सिंपल बायनरी फिजन. बायनरी फिजन होतं, मल्टिपल फिजन होतं आणि बडिंग होतं. ओके, बायनरी फिजन, मल्टिपल फिजन, budding. That is the case in a unicellular organism. In multicellular organism, there are 5 types of asexual reproduction. It is पहिला होता fragmentation, second is regeneration, third is budding, fourth is vegetative propagation, and last that is spore formation. So asexual reproduction is over from here. Now, in next lecture, we will see sexual reproduction. So, I will stop here.